करावया जग उद्धारण श्रीरामाचे वन प्रयाण ज्या ज्या घडले रामदर्शन ते ते जाण उद्धारले। सर्व जमलेले वाचक सूचक रामभक्त व सर्व जमलेल्या माता भगिनी यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रभू रामचंद्र भगवंत वनाला का केले? जगाचा उद्धार करायचा आहे आणि जे जे भेटले त्यांचे सुद्धा भाग्याचे आहेत। साक्षात अखिल ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र भगवंत यांचं दर्शन ज्यांना झालं त्यांचे सुद्धा भाग्याचे असं म्हणून सांगू लागलेले आहेत। श्रीराम देखावया दृष्टी पाहिजेत भाग्याची आकोटी धन्य धन्य त्याची सृष्टी जासी भेटी श्रीरामी। प्रभू रामचंद्र भगवंत भेटण्यासाठी भाग्य पाहिजे। भाग्य म्हणजे पुण्य बी पाहिजे। पूर्वीचं जर संचित असलं तर भगवंताची असणारी भेट होती आणि भेट व्हायची फुकट होत नाही। भगवंताचं नाम घ्यावं लागतं आणि त्या निश्चिम भक्ती करायला लागते आणि ज्यांना ज्यांना भेटला आणि ज्यांना ज्यांना भगवंत भेटले ते धन्य झाले या सृष्टीवर या पृथ्वीवर असं नाथ बाबा सांगतात। श्रीराम कथा नित्य श्रवण सावध श्रीराम कथा नित्य श्रवण सावध परिसेतो धन्य धन्य निर्लोभ श्रीराम कथा पठन त्याचे नि पावन जनमुड। त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा असणारी श्रवण करणं कथनकार असणारे कथा कथन करतात पण आचरण बी तसं करावं लागतं वागावं लागतं आणि नित्य असणारं निर्लोभानं कुठली लोभाची आशा नाही। आपल्याला वाटतं काही मिळावा पण आशा न धरून त्याच्या सुद्धा असणार त्याच्यामुळे सुद्धा काही लोक मुक्त होतात। स्वतः भक्ती करणं नाही। आता मुंडे महाराजांनी दुसऱ्याला भक्तीला लावलं ती एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं। एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला भक्तीला लावलं तर अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ प्राप्त असणारं होतं म्हणतात। ज्यांच्या मुखी श्रीराम नाम धन्य धन्य त्यांचा जन्म भक्ताने नित्य स्मरती नाम त्यासी श्रीराम उद्धारी। ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण आहे। तुकाराम महाराजांनी म्हणे सारा सारे विचार करा उठा उठी नाम धरा कंठी ठोबाचे त्याच्या चिंतेने निरसेल संकट तराल दुर्घट बहु सिंधू। भगवंताचं नाम जर घेतलं मनुष्य देह दिलाय कशाला देवानं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यानं सुद्धा असणारा उद्धार होतो आणि त्या ठिकाणी भगवंत सुद्धा असणारे काय वाचा मनानं भगवंताची जर भक्ती केली तर त्याचा सुद्धा उद्धार भगवंत करतोच आणि करावाच लागतो। ऐसी श्रीराम महिमा गण बोलता वेद पडे मोन ते मी केवी बोलो दिन कथानुसंधान अवधारा। त्या ठिकाणी ग्रंथकार सांगतात प्रभू रामचंद्र भगवंताच्या नामाचं महिमान असते। या ठिकाणी सांगितलं वेदाला सुद्धा असणारा भगवंताच्या नामाचं वर्णन होत नाही। मी तर असणारा काय वर्णन करू असं सांगू लागलेले। त्या ठिकाणी पुढचे सांगा जय